आकाशवाणी पुणे. माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. नवं शैक्षणिक धोरण हा देशाच्या उभारणीतला महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीयांना 27% तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिकांच्या विमा दाव्याची 50% रक्कम तातडीने देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती. नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार, ऊर्जा मंत्र्यांची माहिती. आणि श्रीलंकेविरुद्धची 20 षटकांची क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं गमावली. आता सविस्तर बातम्या. नवं शैक्षणिक धोरण हा देशाच्या उभारणीतला एक महत्वाचा टप्पा असून हे धोरण लागू करणं हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाच एक भाग आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीचं औचित्य साधून पंतप्रधानांनी काल देशातल्या शिक्षण तज्ज्ञांशी तसंच धोरणकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशातली युवा पिढी सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी सज्ज असून मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असं मोदी यावेळी म्हणाले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते अनेक नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या उमेदवारांना 27% तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय काल केंद्र सरकारनं घेतला. अखिल भारतीय कोट्यातून हे आरक्षण दिलं जाणार असून ते याच शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. या निर्णयाचा फायदा इतर मागासवर्गीय घटकातल्या पदवीच्या 1,500 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या 2,500 विद्यार्थ्यांना होणार आहे. तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या पदवीच्या 550 आणि पदव्युत्तरच्या 1,000 अशा एकंदर 5,500 विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कालही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेक वेळा तहकूब केल्यानंतर अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अधिवेशनाच्या काळातल्या विरोधकांच्या वर्तणुकीबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेच्या प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अन्यथा कामात व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही बिर्ला यांनी दिला. गदारोळातच लोकसभेत भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण दुरुस्ती विधेयक आणि आंतरदेशीय जहाज विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं. राज्यसभेतही गदारोळातच फॅक्टरिंग विषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत ते याआधीच मंजूर झालं आहे. राज्यात पुरामुळे ज्या व्यावसायिकांचं, दुकानदारांचं आणि नागरिकांचं नुकसान झालं आहे त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50% रक्कम तातडीनं द्यावी. तसंच दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेनं केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. या संदर्भात काल मुंबईत विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी करण्याची विनंती त्यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना केली. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसमवेत देखील बैठक घेतली. पुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना खेळत्या भांडवलासाठी सवलतीच्या दरात कर्ज देण्याची विनंती त्यांनी बँकेच्या प्रतिनिधींना यावेळी केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या यंत्रणेचं नैसर्गिक संकटांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी
ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन केला जाणार आहे, असं ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी काल सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचं नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राऊत यांनी काल चिपळूणला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. चिपळूणमध्ये पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अवघड परिस्थितीतून मार्ग काढत अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेत वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं राऊत यांनी यावेळी कौतुक केलं. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुमारे 25,000 पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDCच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंची मदत काल रवाना करण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असं सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुणे विकास प्राधिकरण आणि महानगर नियोजन समितीची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी मान्यता देण्यात आली. या प्रारूपावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं एकंदर क्षेत्र 6,914.26 चौरस किलोमीटरचं असून हे क्षेत्र राज्यातलं सर्वात मोठं आणि देशातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्षेत्र आहे. मेट्रो प्रकल्पासारख्या पायाभूत सुविधांच्या धर्तीवर राज्यात आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी विशेष करून कर्करोग उपचारांवरील सुविधांच्या उभारणीसाठी जायका कंपनीनं आर्थिक सहकार्य करावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानच्या जायका कंपनीकडे केली आहे. जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉक्टर फुकोहारी यासुक्ता यांनी काल मुंबईत टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा टोपे यांनी ही विनंती केली. राज्यात वास्तव्याला असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलवर. आपण अनेक प्रकारचे प्राणी पाळतो. कुत्रा, मांजर यासारखे प्राणी तर अगदी कुटुंबातल्या सदस्यांसारखे असतात. आपण त्यांची देखभालही तितकीच निगुतीनं करतो. आता वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांचं संवर्धन करण्याची संधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानं उपलब्ध करून दिली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. प्राणीप्रेमींना वन्य प्राण्यांची देखभाल आणि संवर्धन करण्याची संधी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने उपलब्ध करून दिली आहे. या उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. या राष्ट्रीय उद्यानात सिंह, वाघ, बिबटे असे वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासात राहतात आणि तिथे त्यांची देखभालही केली जाते. वन्यजीवप्रेमी संस्था आणि कंपन्या 1 वर्षासाठी वन्यजीव दत्तक घेऊन त्यांच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. यात प्राण्यांची देखभाल, वैद्यकीय सेवा, खाद्य आदी बाबींचा समावेश असेल. याकरिता उद्यानातर्फे ठराविक रक्कम आकारली जाते. या योजनेद्वारे आतापर्यंत 12 वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यात आलं आहे. त्यात 8 बिबटे, 2 नीलगाय आणि 2 चितळ यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या योजनेत आपला सहभाग नोंदवला आहे. या निमित्तानं वन्यजीव आणि माणसाचं नातं वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विनीत मासावकर, मुंबई. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काल वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बाबासाहेबांना शतकी वर्षात पदार्पण केल्याबद्दल दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं पुण्यात काल एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल आशा भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं.
आजवर अनेक पुरस्कार मिळाले, परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे माझ्या मातीनं केलेला गौरव आहे, त्यामुळे तो विशेष आहे, अशा भावना आशा भोसले यांनी यावेळी व्यक्त केल्या. युरियाच्या काळ्या बाजाराला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला आहे. ते काल धुळ्यात शेतकरी संवाद अभियानाच्या निमित्तानं शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा हेतू असल्याचं काळे यांनी यावेळी सांगितलं. जलजीवन अभियानाअंतर्गत शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभर विशेष अभियान सुरू आहे. त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा कार्यकर्त्यांना काल आणि परवा ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं. वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सोयाबीन उत्पादनात वाढ होण्यासंदर्भात केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं त्यांची विशेष पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या 21 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार तोटावार यांना प्रदान केला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी जिल्ह्याला अतिरिक्त निधी द्यावा अशी विनंती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. निंबाळकर यांनी काल या संदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची नवी दिल्लीत भेट घेतली. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं 80% भरल्यानं आता नाशिक महापालिका पाणी कपात रद्द करण्याच्या विचारात आहे. येत्या सोमवारी आढावा बैठकीत याबाबत निर्णय होईल, असं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काल सांगितलं. राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नद्यांना भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे, असं मत प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी काल नाशिकमध्ये बोलताना व्यक्त केलं. नद्यांना नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे वाहू द्यावं, अन्यथा त्या नद्या न राहता त्यांचे नाले होतात, असं ते म्हणाले. अशा प्रकारे नद्यांना भिंत बांधण्याचा निर्णय शासनाने घेऊ नये, यासाठी लवकरच शासनाला आपण पत्र पाठवणार असून गरज भासल्यास कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येईल, असंही राजेंद्र सिंह म्हणाले. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या 20 षटकांच्या मालिकेतल्या अखेरच्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात काल भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे 3 सामन्यांची ही मालिकाही भारतानं गमावली आहे. विजयासाठी भारतानं दिलेलं 82 धावांचं क्षुल्लक आव्हान श्रीलंकेनं 15व्या षटकातच पूर्ण केलं. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा सामनावीर आणि मालिकावीर ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये काल भारताच्या पुरुष हॉकी संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, मुष्टियोद्धा सतीश कुमार आणि तीरंदाज अतानु दास यांनीही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आणखी 4 दिवस कोकण परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा आणि राज्याच्या किनारपट्टीलगत जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवं शैक्षणिक धोरण हा देशाच्या उभारणीतला महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीयांना 27% तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिकांच्या विमा दाव्याची 50% रक्कम तातडीनं देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती. नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार ऊर्जा मंत्र्यांची माहिती. आणि श्रीलंकेविरुद्धची 20 षटकांची क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं गमावली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. तीनशे 78.78